संघ मालकांची आणि टीमची सुद्धा जबाबदारी आहे. जुने बॉल खेळून झाल्यानंतर जमा करायचे. पंचांकडे जुने बॉल जमा करा. या ठिकाणी संघात बदल केलेला आहे. आदिनाथ जगताप यांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे क्षेत्ररक्षणाची. डायरेक्ट बाउंड्रीवर विशाल गायकवाड या ठिकाणी भैरवनाथ 11 आणि आदित्य कांगडे हे दोघं फलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिला षटक घेऊन येताना दिलीप जगताप 1 रन. तेजस मांगडे या ठिकाणी किपिंग करताना बघा चांगली फलंदाजी या ठिकाणी. एक रन या ठिकाणी. चांगली गोलंदाजी या ठिकाणी दिलीप जगताप यांच्याकडून आणि आदित्य कांगडेला बाद केलेला आहे. ओपनिंग खेळाडू आदित्य कांगडे बाद भैरवनाथ 11चा आणि त्यानंतर खेळायला आलेला आहे रोहित जगताप. भैरवनाथ 11चा या ठिकाणी पहिलं षटक आणि 7 रन अशा धावा झालेल्या आहेत. रोहित जगताप या ठिकाणी इंजर्ड आणि पुढचा फलंदाज आलेला आहे मयूर येवले या ठिकाणी खेळायला. दुसरं षटक घेऊन आलेला आहे संग्राम कळंबे. हे बघा आपापली जबाबदारी आणि शिस्त पाळा. खेळताना कोणालाही दुखापत होऊ नये ही सर्वांचीच इच्छा आहे आणि स्वतःची थोडीशी काळजी घ्या या ठिकाणी खेळताना. बघा चांगली फलंदाजी करताना विशाल गायकवाड सांगतोय आपल्या जोडीला खेळणाऱ्या मयूर येवले खेळाडूला, अरे या ठिकाणी आयोजकांना पुन्हा एकदा सूचना आहे. बघा मधल्या आळीतून बरीच लोक येत आहेत. त्या ठिकाणची एंट्रन्स जरा बंद करा. त्या ठिकाणी गाड्याच आडव्या लावा म्हणजे लोक यायची नाहीत. आदित्यचा ते गाड्या आहे ना 2 आहेत तिथे 2-4 गाड्या आडव्यात लावा डायरेक्ट. एक धाव या ठिकाणी
विशाल गायकवाडच्या बॅटमधून संग्राम कळंबे गोलंदाजी करताना. न्यू बॅगास वॉरियर्स पुन्हा एकदा स्वच्छ चांगली क्षेत्ररक्षण बघा सागर कळंबेकडून. पहिली मॅच ही भैरवनाथ 11 साठी आणि दुसरी मॅच आहे मला वाटतं न्यू बॅगास वॉरियर्स साठी. तर न्यू बॅगास वॉरियर्स संघाकडे एका मॅचचा अनुभव आहे या ठिकाणी खेळण्याचा आजच्या दिवसाचा. 2 षटक झाले का? 2 ओव्हर झाल्या ना. 2 ओव्हर नंतर भैरवनाथ 11 संघाचा स्कोर आहे 11 रन आणि 2 विकेट्स. या ठिकाणी नारायण जगताप मोठा अनुभव घेऊन गोलंदाजी करायला. चांगली फिल्डिंग बघा अक्षय सावंत यांच्याकडून. वारंवार बॉल जातोय त्यांच्याकडे आणि ते क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं करत आहेत. जयेश फाळके पहिल्याच चेंडूवर बाद. या ठिकाणी संघ मालक उत्कृष्ट खेळाडू अभिजित जगताप खेळायला आलेले आहेत. नारायण जगताप यांची चांगली गोलंदाजी. चला नवीन बॅट्समन अभिजित जगताप. चांगली फलंदाजी बघा सागर कळंबे यांच्याकडून. चांगली क्षेत्ररक्षण फलंदाजी चांगली अभिजित जगताप यांच्याकडून. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. एकाच जागी बॉल मारतायत आणि त्याच जागी क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतंय. चांगली गोलंदाजी नारायण जगताप यांची. बघा बाउंड्रीवर लावलेले चांगले तिन्ही प्लेयर अक्षय सावंत ठाकरे आणि सागर कळंबे चांगली क्षेत्ररक्षण करताना. पुढे येऊन मारतोय विशाल गायकवाड पण तरी अजून एकही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही गेलेला भैरवनाथ 11 संघासाठी. आत्ताचे रन सांगा एकदा. 1 रन आहे बघा आत्ताची. या ठिकाणी 3 षटकांनंतर स्कोर आहे 16 रन 3 विकेट्स. 3 षटक झालेली आहेत 16 रन झालेले आहेत भैरवनाथ 11 संघाच्या. सागर कळंबे या ठिकाणी बॉलर आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर घालवलाय बघा. प्रयत्न पहिल्यापासून चालू होता आणि आता गेला विशाल गायकवाडच्या बॅटमधून. चांगली धाव. चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी नारायण जगताप यांच्याकडून. या ठिकाणी नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन मिनिटं न्यू बॅगास वॉरियर्स संघाला सूचना आहे. 2 मिनिटं त्यांनी एकदा पंचांना या ठिकाणी चर्चा करू द्या. डेड बॉल आहे का? नो नाही का? मग बॉल आहे ना पण. येस हा ठीक आहे बॉल आहे. हे बघा सर्व संघांना सूचना आहे पंचांना चर्चा करायला अशा वेळेस वेळ द्या. काही ठिकाणी निर्णय क्षमता किंवा निर्णय घेण्याच्या एक कठीण परिस्थिती असते त्यावेळेस असा वेळ घ्यावा लागतो आणि सहकार्य करा. संग्राम कळंबेचं चांगलं क्षेत्ररक्षण. हे बघा या ठिकाणी जरा या फील्ड वरती घसरण्याचं प्रमाण वाढतंय. 4 झाल्या ना किती रन झाल्या या ठिकाणी? 4 ओव्हर नंतर 24 रन झालेले आहेत. 4 ओव्हर 24 रन 3 विकेट्स. संघ मालक अभिजित जगताप खेळताना आणि संग्राम कळंबे पुन्हा एकदा गोलंदाजीला.
उत्कृष्ट गोलंदाजी संग्राम कळंबे यांच्याकडून. बघा दोघं भाऊभाऊ सागर कळंबे संग्राम कळंबे न्यू बॅग हाऊस वॉरियर संघासाठी प्रतिनिधित्व करताना. हा नो बॉल आहे. चांगला मारण्याचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षण केले या ठिकाणी संग्राम कळंबेनं. 2 रन आत्ताच्या. विशाल गायकवाड उत्कृष्ट फलंदाजी करताना. विशाल गायकवाड या ठिकाणी आउट. पंच एकदा रन सांगा आत्ताच्या. तू नको सांगू. संग्राम कळंबे ऐका, पुन्हा एकदा सूचना आहे या ठिकाणी. दोन्ही संघांना सूचना आहे की तुम्ही काही बोलू नका. पंच आपण त्यासाठीच ठेवलेत, रन सांगायला, आउट द्यायला, सगळं करायला. आत्ताच्या 2 रन आहेत बरोबर ना पंच? 2 रन घ्या आत्ताच्या. कॅप्टन सोमनाथ जगताप लेट पण थेट या ठिकाणी खेळायला आलेले आहेत. बघा हे रन आउट या ठिकाणी. सोमनाथ जगताप रन आउट आणि ही इनिंग समाप्त. या ठिकाणी 5 षटकांनंतर 5 षटकांनंतर भैरवनाथ 11 संघाचा स्कोर आहे 32 रन आणि न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाला जिंकण्यासाठी 33 रनांची गरज आहे. बघा थोडंसं कधी कधी कठोर बोलायला लागते. संग्राम कळंबे या ठिकाणी बोलले की बाबा 1 रन आहे, पण त्यांना मी सांगितलं की या ठिकाणी पंच जे देतील तो निर्णय राहील. तर सर्व संघांना सूचना आहे की तुम्ही असं बोलू नका. सगळ्यांना सूचना आहे. चला न्यू बॅग हाऊस वॉरियर्स तुमचे दोन्ही फलंदाज तयार करा आणि पाठवा. या ठिकाणी भैरवनाथ 11 संघाला सूचना आहे की त्यांनी आपली क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या ठिकाणी मैदानात लावून घ्यायची आहे.
हॅलो हॅलो. चांगला चेंडू या ठिकाणी संघ मालक अभिजित जगताप गोलंदाजी करताना आणि सागर कळंबे आपल्या टीम साठी फलंदाजी करायला आलेले आहेत. बघा एक प्लेयर त्यांनी पुढे लावलेला आहे. सोमनाथ जगताप कॅप्टन या ठिकाणी पुढे लावलेले आहेत. ओव्हर झाली का? या ठिकाणी 2 षटकांनंतर संघाचा स्कोर आहे न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाचा स्कोर आहे 14 रन. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी मयूर येवलेकडून. कॅप्टन सोमनाथ जगताप यांच्या हातात बॉल आणि गोलंदाजी करताना सागर कळंबे पुढे खेळायला. चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य कांगडे यांच्याकडून. या ठिकाणी पुढची मॅच आहे 5वी मॅच श्रीराम वॉरियर्स वर्सेस आर्या 11. दोन्ही संघांनी तयार राहायचंय आणि आयोजक कमिटीला विनंती आहे की या ठिकाणी त्या मॅच साठीचा जो टॉस आहे तो उडवून घ्यायचा आहे. चला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी श्रीराम वॉरियर्स आणि आर्या 11 या दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचंय आणि यांनी पाडले तसंच येणार. आम्ही काय करणार? आयोजकांचा विषय हा. तुला काय कलेक्शनला जायचंय का? कलेक्शनचा विषय मग आज सुट्टी आहे ना. मला जायचं आपल्या बापाने लावलेली वेळ. या ठिकाणी युवा उद्योजक अमोल अशोक जगताप यांच्यातर्फे 5वी जी मॅच आहे श्रीराम वॉरियर्स आणि आर्या 11 या संघासाठी टॉस पाडायला जायचं त्यांनी. या ठिकाणी किती रन? 21 रन 3 षटक ना. 3 षटक आणि 21 रन झालेले आहेत न्यू बॅग हाऊस वॉरियर्स संघाच्या. या ठिकाणी 2 षटक बाकी आहेत. या ठिकाणी एकदम 12 बॉल 12 अशा रन पाहिजेत न्यू बॅग हाऊस वॉरियर्स संघाला जिंकण्यासाठी. तेहतीस या ठिकाणी टू विन 33 स्कोर आहे. टॉस झाला का? या ठिकाणी 5वी मॅच जी आहे श्रीराम वॉरियर्स वर्सेस आर्या 11 या संघाचा टॉस पाडण्यात आला आणि आर्या 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय त्यांच्याकडून येणं बाकी आहे. बघा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आदित्य कांगडे यांच्याकडून आपल्या संघासाठी बाउंड्री वाचवलेली आहे आणि चांगली फलंदाजी या ठिकाणी सागर कळंबे यांच्याकडून. या ठिकाणी विकेट संग्राम कळंबेने उचलून मारला आणि आउट झालेला आहे. बघा उत्कृष्ट बोली लावून न्यू बॅग हाऊस वॉरियर्स संघानं दिलीप जगताप यांना पॉइंट दिले आणि आपल्या या ज्या ऑक्शन झालं प्रीमियर लीगचं त्याच्यामध्ये त्यांना घेण्यात आलं न्यू बॅग हाऊस वॉरियर्स संघाकडे. असे दिलीप जगताप या ठिकाणी खेळायला आलेले आहेत फलंदाजी करायला. संघ मालक अभिजित जगताप या ठिकाणी गोलंदाजी करताना आणि पहिलाच बॉल दिलीपसाठी आणि हा वाईट चेंडू. चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी आदित्य कांगडेकडून. सागर कळंबे पुन्हा एकदा स्ट्राईकवर. अभिजित जगताप गोलंदाजी करताना चांगली क्षेत्ररक्षण. या ठिकाणी आर्या 11 संघाने आपला डिसिजन दिलेला आहे. ते पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार आहेत आणि गोलंदाजी करणार आहेत. तर श्रीराम वॉरियर्स संघाला सूचना आहे त्यांनी आपले फलंदाज तयार करायचे. जुना का सांगितलं की चौकार या ठिकाणी
गचाळ क्षेत्ररक्षण भैरवनाथ इलेव्हन संघाचं शेवटचं षटक आणि या ठिकाणी मयूर येवले आलेला आहे षटक टाकण्यासाठी. थांबा नारायण थांबा तुम्ही तिकडे थांबा. या ठिकाणी शेवटचं षटक आणि 3 रनांची आवश्यकता संघाला जिंकण्यासाठी. न्यू बॅग हाऊस वॉरियर्सचा कमबॅक बघा. ज्या प्रकारे मागाशी शुभेच्छा दिल्या होत्या संघ मालक आकाश वसंत जगताप यांनी संघाचा कमबॅक करून दाखवलाय. शेवटचं षटक आणि 3च धावा पाहिजेत. बघा प्रयत्न विशाल गायकवाड आलेला या ठिकाणी गोलंदाजी करायला. हा डेड बॉल आहे. चला या ठिकाणी एकच धाव पाहिजे बघा आता जिंकण्यासाठी न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाला. आणि चांगलं बघा स्ट्रॅटेजी सागर कणबेंनी कोणालाही न धावायला लावता चांगल्या प्रकारे डिक्लेअर रन घेतली आणि या ठिकाणी न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाचा विजय झालेला आहे. मॅच 4थी न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाला मी शुभेच्छा देतो. बघा एक मॅच पहिली हारली पण त्यानंतर दुसरा मॅच मध्ये कमबॅक केला. हा जुना बॉल जमा करून घ्या. कमबॅक केला. शुभेच्छा देतो संघ मालक आकाश वसंत जगताप आणि कॅप्टन अक्षय सावंत यांना पुढच्या वाटचालीस. आणि भैरवनाथ इलेव्हन संघाला सुद्धा शुभेच्छा देतो संघ मालक अभिजित जगताप आणि कॅप्टन सोमनाथ जगताप यांना की बघा एक मॅच हारली म्हणून काय लीग संपलेली नाहीये. लीग मध्ये अजून बऱ्याच मॅच बाकी आहेत आणि तुम्ही सुद्धा असाच यांच्यासारखा कमबॅक करू शकता. कमबॅक करा. कोणाच्या आहेत बॅट त्या चालतंय पार्टी बिर्टी देत आहे. हा कप नाही घरी पण मला पार्टी. चला आर्या इलेव्हन संघ आणि श्रीराम वॉरियर्स 5वी मॅच. आर्या इलेव्हन संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. संघ मालक सचिन गायकवाड आणि कॅप्टन गणेश हेरकळ दोघच नको आकाश संघ घेऊन ग्राउंड मध्ये या.